हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज असणार आहे आमचा ब्लॉग हा वेलकम बेबी गर्ल, आमच्या बाबूचा, छोट्या बाबूचा बेबी गर्ल. तर तिचा आज घरी आम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहोत. तर त्याचा आम्ही हे करणार आहोत. जरा तुम्हाला तो ब्लॉग दाखवेन, तर नक्की बघा पूर्ण ब्लॉग. कसं डेकोरेशन. आता आम्ही चालू फर्स्ट ऑफ ऑल सामान आणायला, जे लागणारे फुगे, बलून्स वगैरे काय लागतील ते आम्ही आणू. हा, तुला नाहीच राहणार. आणि फुलं वगैरे सगळे आणायला भाऊ लोक चाललेत आमची. कल्याणला कुठे भेटतील काय माहिती. आता त्यांना दुपारचे वाजले 1:30 वाजायला आला, 1:30 वाजायला आला, तरी यांनी अजून फुलं वगैरे काय आणली नाही. आणि ती येणारे 4:30ला. बघू आमचं तोपर्यंत होईल का. झालंच पाहिजे, कारण त्याच्या टायमाला घाई करायला लागेल. आणि आपण कोपऱ्याला इथे हो, डेकोरेशन आम्हाला जसं जमल आम्ही सगळे तसे करणार आहोत. पण आता आम्ही सर्वप्रथम चाललो बलून्स वगैरे आणायला. मग भेटू. बाय बाय. बाय बाय. तर चाललो आम्ही अशा प्रकारे. आणि पाठी ऊन आहे, नशीब ऊन आहे. चाललो, खूप लेट झालंय का. एवढ्या चालल्यात दोघी. हे बघा, हे बघा, कधीपासून फोन करतात हे आम्हाला. बोला बोला. दादा जेवायला येतो मामा तुम्ही कोणला पण मामा म्हणतात. तर आम्हाला डेकोरेशनचं सामान कुठे भेटतो. इथे असतो ना लटकत. ऐक, दादा येतात जेवायला. दादा पिंक आणि सिल्वर घेते का. पिंक आणि व्हाईट घेतात. पिंक आणि व्हाईट. हा पिंक कलर एवढा असा कसा पिंक आहे. आम्ही त्या दुकानात गेलो, तिथे आम्हाला भेटलं नाही काय. मग आता आम्ही इथे इकडच्या दुकानात जातो. इकडे एका दुकानात जातो आणि तिथे बघू भेटलो का. आम्हाला भेटलं तर पाहिजे, नाही तर अजून लांब जायला लागेल. यार आम्ही, मला वाटतं की आम्ही खूप खेडेगावात राहतो, कारण की आमच्या इथं ना काहीच भेटत नाहीये जे आम्हाला. आम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत ना, ते आमच्या एवढ्या कुठल्याच, जे 4 इथे 2 केकचे दुकान आहेत, इथे दुकान आहे, त्या कुठल्याच दुकानात नाहीये. मग आता आम्हाला समजत नाही की आम्ही स्टेशनला जाऊ का दुसरीकडे जाऊ, कुठे स्टेशनला. आणि माझा फोन पक्का एकदम स्लो झालाय. मी इथे ऍक्शन वेगळी करते आणि इकडे एक वेगळी येते. थांबा काय बघ, स्लो झालाय फोन. हँग झालाय का. हँग नाही, उन्हाच्या टेम्परेचरने तो हे झालाय वाटतं, मला असं वाटतं. जरासा फ्रिज में रख. हमारा फोन स्लो है, जैसे साबन स्लो रहता है वैसा हमारा फोन स्लो है. उसको फ्रिज में रख, वो ठंडा होगा. पण काही झालं तरी आमचा आयफोन बेस्ट आहे, कारण की आता तुम्हाला समजलंच असेल अँड्रॉइडचा काय लोचा चालू आहे. तर आता आम्हाला गाता गप ग. तिला पण यायचंय. रिक्षात 3च सीट आहे ना. तो नाचल अजून. हिमांशू वेगळा. ही कोणती पद्धत झाली आमच्या नानाशी वागायची. नशीब डर असना पडता है. देखो आमाची नाही का आणली काय माहिती. पप्पाला माहिती आहे येणार आहे, तुला पण माहिती आहे. जर मला बोलतात ना, फोन करून सांग. जर आम्हाला माहिती असता आमच्या नानाला हे दिवस बघायला भेटले असते, आमच्या नानाला, तर आम्ही हिच्याशी लग्नच नसता केला. आम्ही एकदम चांगली बायको आणली असते आमच्या नानाला. समजलं का. जाऊ दे, आमच्या नानाला नुसतं काम करायला चालतं. आमच्या नाना बिचारी गरीब आहेत. आमची नानीला आगावे, आम्हाला पण मारते, आम्हाला घरात पण घेत नाही पटकन. आम्हाला आमच्या नाना आल्याच आम्ही येतो, तशी आम्हाला घरात बी उभी नाही करत. अशी करते आमची नानी. पोरींना पण किती सुकवले बघा. पोरगी बारीक आहे बघा, सुकून अख्खं काम करते आमची पोरगी. नाही, ही सावत्र आहे ना, तर ही सख्खी पोरगी आहे म्हणून तिला जवळ घेऊन बसते. आम्ही परत स्टेशनला चाललो, कारण की आम्हाला अर्धा सामान भेटला नव्हता. तुम्हाला मी सांगितलंय मागेच. आणि बघा कसे सगळे चाललेत ना. श्रुतीला आम्ही तशीच उचलले, कारण गाथाला माहिती आहे आम्ही श्रुतीला उचलले. तर आता रिक्षात परत बसलो. हावड्याला मांडीवर येतात श्रुती आणि गौरी तिथं बसले. आम्ही अशा साईडला बसलो आणि आम्हाला खूप अर्जंट आहे आणि खूप स्लो चालू आहे सगळं. आणि आता माझं 2 वाजले, 2:05 झाले. आणि तरी आमचं काही डेकोरेशन सामान नाही आणला का काय नाही आणलं. त्यासाठी आम्ही आता लवकर निघतोय. आम्ही लोकांनी बरं, आम्ही पुढच्या पुढे बाजारात चाललो ना, सामान आणतोय. आणि बाकीचं सगळं दादा लोक आणायला गेले. कधी आणतील काय नाही.
म्हणजे 3च्या आत आले तर ठीक. हा 3च्या आत पटापट आले पाहिजे म्हणजे आपलं डेकोरेशन पटकन तरी आम्ही करून होईल मोकळं. भेटूया. तर अशा प्रकारे आम्ही स्टेशनला आलो. तर आता आम्ही सगळं अशातले सामान घेतलेत. आता काय घेऊ अजून समजत नाहीये आणि खूप पसारा आहे. दे ना जरा काढू, कलर वेगळा असेल तरी चालेल. एवढंच घेतलंय आम्ही. उठ चल उठ पटकन, मला बस येईल स्कूलची. तर आता बघू काय काय नक्की अजून भेटतंय आम्हाला. जसं आम्ही घेतली तिला फोटो पण पाठवून दे. आणि म्हणून या पोरानं सांगितलेलं कुठून तरी सामान असं आणा जिथून ना चांगला पडेल. इथं आम्हाला खूप महाग पडलाय. एवढा पण महाग नव्हता पडायला पाहिजे. टाकलं तर उसाचा रस आता आम्ही प्यायला आलो. आता उसाचा रस पितो आणि उरलेली कामं घरी जाऊन करतो. अजून खूप काम आहेत आम्हाला काही. आता बाजारात आलो तर जाऊन घरी कामच करायचे आणि ऊन एवढं आहे ना त्यांना तर आम्ही स्कार्फ घेऊन आलो. स्कार्फ घेऊन आलो. मला काय स्कार्फ घ्यायला आलो आम्ही. इरा आवाजाचं काय होतं काय माहिती. आवडता तुम्हाला पिया पटापटा उसाचा रस. गार आहे ना मस्त. जास्त झालं वाटत. झाला का नुसतं 40 रुपये 20 रुपये. अगं 80 ना. 60 रुपये दिले ना. 20 रुपये वाचले. तर आमचा पिऊन झाला रस. आता आम्ही चाललो आमच्या दिशेने. अशा प्रकारे आम्ही रिक्षात चाललो. बसलोय आणि ह्या आता बसतील मस्त. पटकन पटकन बसा. गौरी आहे. आता सगळं झालंय. आता डेकोरेशन सामान घेऊन त्या प्रकारे आम्ही सगळं चालूच परत आमच्या घरच्या दिशेने आणि पटापट तयारीला लागू. पटापटा. आता किती वाजले? 2:30 वाजले. आम्ही आलतो 2 वाजून 5 मिनिटांनी. आता 2:45 व्हायला आले. तर आता आम्ही पटापटा आम्हाला एवढा वेळ लागला इथे घेता घेता नाव बघा मस्तपैकी संविधान आणि आम्ही आलो असं कमानी जवळ आणि मग त्याच्यावर तुम्हाला हो नाही हा? झालेली पाहिजे. मग काय मला एक्सरसाइज करायला मदत. रोज सकाळी 5:30 ला उठत जा. बे नको राहू दे. एवढी थंडी वाजते. थोडी वाटते. आम्ही परत घरी आलोत ना. गाथाला कामाला लावले नानाने मस्तपैकी. स्वच्छ काम कर. स्वच्छ काम करायला नको हिला. एवढी रांगोळी रांगोळी सिलेंडरवरती सांडलेली माहितीये का? माहितीये की ते एवढे काढले मी इकडे होते ती ओके. माहितीये. बरं ना आता आम्ही आलो सगळे. आता बघा यो काय कामाचं नाही. आणि पॅन्ट घातली अशा प्रकारे हिमांशू आता शाळेत जाणार आहे उद्यापासून. शाळेत जाणार नाही. काय तू पॅन्ट काय घातली? तुला बोला जर तू पॅन्ट नसती घातली तुला शाळेत नसतं मग शाळेत जाऊन आलो. दवाखान्यात. मग शाळा उद्यापासून शाळा. मामा मामा वाचला आहे पाटावरी बाचीला घेऊन मांडीवरी. आता या बाचीचे आता आमची बाची अजून छोटे तरी गाणी लावले. मामा बसलाय गाडी. तर आमचं आता चादर टाकून झाली आहे. तर आम्ही फुल टिपिकल मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे त्या तशावाल्या चादरी नाही आहेत म्हणून आमच्याकडे ही आहे ऑप्शन आणि बाकीच्या अशातल्या ऑप्शन होत्या. कारण की हा तो डेकोरेशन वगैरे काय तो हार्ट वगैरे आम्ही काढू तो दिसला पाहिजे म्हणून आम्ही ही चूज केली. आणि इथे आता काहीतरी डेकोरेशन वगैरे सजवून बघू आता कसं काय होईल. आम्हाला तसं सजू आणि त्याच्यावरून ठरवू काय करायचंय पुढे. बघू आता. आणि इथून आमची शाळा दिसली असती तर आता झाड आहे. करा पटापटा काम. चला चिकार काम आहेत. तर आजच्या प्रकारे डेकोरेशन तर चालू झालंय. सगळे असे बसलेत. गाठ बांधता येते का? येते येते. हा मला काम नाही. मी फुलं आल्यावर फुलं मला गाठ नाही मारते. सॉरी. मी येईल ना तेव्हा मी फुलं येतील ना तेव्हा मी फुलं. आता इथून तोडणार होते. ही गाडीला लाव. त्यात तो आम्हाला बोलला की हे ना हे वेलकमचं नाही भेटतं काय ते फुग्यांचं नाही. फुग्यांच्या हवाचं म्हणून आम्ही अशा ठेवलं.
तर आता पर्यंत एवढी फुगे नाही, हा या कैचीला खूप धार आहे. आतापर्यंत एवढे फुगे तर झालेत बनवून. आता बघू. नानी कैची आहे का चांगली बघ. आता या सिलिंगला लावायचे फुलं फुलं फुगे 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 पिंक व्हाईट असे करून. एवढे फुगे त्या आरचूची मेहनत जाईल. बघू त्या आरचूनी कसं गेलं. आरचूनी कसं गेलं तुला मी पाहिलं. पिंकच आहे ना ग. व्हाईटला पिंकच आहे ना. मी कन्फ्युज झाली तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन निम्म्य झालं इथलं. तर आता ती कमान जी आहे ती कमानचं ते असं टाईप ते करायचंय. आणि मेन म्हणजे लाईट गेल्या तर जेवढे फुगे आहेत ना तेवढाच आता जसं होईल तसं करायला लागणार. यार कमान लाईट आली आपण करू नको. पंखा लावूच नको नि म्हणजे चुकून पण. मारलं नाही बाजूला. मग आता आमचं हे झालंय. हा त्या पिंक कोण करत होतं. पिंकचं बघा कधी छोटस गेला तो रिबीन. आम्ही बघा हे आपण व्हाईटच. अगं आपण व्हाईटच संट्याल. बस बस झालं चला इथं झालं. हा लाव काहीतरी. आता आपण कमेंटचं बघू. चल पिंक पाहिजे ना. थांब बघू कमेंटचं. कशी बसेल तशी घे. एवढ्या पॅसेज मध्ये चालेल का. बसेल का. पण इथं परत खिचडी होईल. हा घे पूर्ण. आता इथं आम्ही अशी कमानी ती आता फुग्यांची चालू आहे करायची. आणि इथं डेकोरेशन इथून डेकोरेशन करायचं असं जिना चढत 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 वरती. अशा प्रकारे आता इथं चालू आहे माप घेणं. अंडाकृती घेते. आमच्या बेबी गर्लचा येण्यासाठी तयारी चालू झाले मस्त पैकी. गौरी मध्ये तयारी करते मी. दिसू दे. तो गाईच आता इथं काम चालू आहे बघा. काम चालू आहे. काम करते. बघ इथं लावू का. काताताई आहे. गौरवाताई आहे. माधुरी दीदी आहे. आरती आणि मी इथे. आणि बेबी गर्ल आणि घाण गेले मार खाशील पक्का फालतू. स्नॅप नाही करतो का. स्नॅप नाही करतो ना. कॅमेरा तुम्ही बटनवर बोट ठेवलाय नाही. तर आता हे काम झालं आहे. एवढं काम झालंय. आता थोडंसं काम आज चालू आहे बघा. इथं पसारा आणि नॉर्मल इथं बेबी आणि इथं गर्ल. दीदी खाली बेबी दा दिसते नीट. आणि आमची टीव्ही बघा दिसते ना. एकाच्या आता एक टाकलं जातं. फुटल काय तुझ्या भाचीला दे तू. हा का वाचीसाठी तुझा कॅमेरा अँगल खूप असा चाललाय. दे ना. वाटत ना. तर काही सगळं झालाय. दोन करा. दोन हिमू गप स्टोरेज बंद कर. मारेल मूर्खा. दीदी मला वाटत ते म्हणून अशा आम्ही करणार आहोत. तेरे दिल चेहरा से आज घर मेरा क्या कहना. तर आता ही कमान चालली आहे. कमानी जवळ नाही
घरच्या कमानी जवळ चालू आहे. तर ती खाली इमानशू अजिबात लांब या पोरांना नको घ्यायलाय चालले श्रुतीला घेऊन जा. आता तिकडे चेकिंग चालू आहे बरोबर होईल का. आणि मेन म्हणजे ना यांच्या नुसते फुगे फुटतायत. हा पिंक आणि व्हाईट फुगे माधुरीला विचार हिच्याकडून ही नुसते फुगे फोडते मुद्दा मूळ. फुगे नको कुठले फटाके फटता तिथं. तर आता पटकन आम्हाला गाडीला सजवायचे अजून फुलं येतील आता. अशा प्रकारे आता हे कमांचं तर झालंय डेकोरेशन करून. आता फुलं तोडायला घ्यायचे आहेत. आता आम्ही आता फुलं तोडतो तिथं. सफेद फुलं तिला तशीच पाहिजेत. फुलं तोड ग बरोबर फुलं तोड. आता फुलं तोडून वगैरे बघू इथं डेकोरेशन होईल. फुलांचे तुकडे तुकडे करा मस्तपैकी. रिमो चुरून नाही करायचे रिमो एकदम सुट्टे करायचे. तर आता आमची फुलं अशा प्रकारे आमची निवडणं चालू आहे. मी पण काम करते. तुम्हाला वाटत असेल मी काम करत नाहीये पण मी करते आणि गोंगाट पण खूप चालू आहे. तर ते आता काय करू मला समजत नाही. आता एवढी आतापर्यंत एवढी झाली फुलं. हो का कुठे ती आरचू फुगे लावते बिचारी. नुसती गडबड 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 नाही. किट्टूनी दिलबुल दिलबुल या साईडला पकडते तू वरती जा. काय करा आजचू करा करा फुगे फुगवा. तुमचं काय काम नाही सध्या. जेमतेम 5:05 झाले तरी आमचं अजून काहीच नाही कारण की फुलंच लेट आली. आणि हिला इथं रांगोळी काढायचं नाही. होय काले तर घरी जा बाहेर जा. हे एवढं झालं आता अजून किती होते माहिती. बादशाह दिल मला वाटलं रेडी असेल. दिलक धडकलं वाईट तेव्हा मध्ये दिसेल चांगलं. आता एवढा डेकोरेशन राहिलाय तरी आणि तिथं डिस्चार्ज भेटला यार. याला आमचा कधी होईल काय माहिती. वर जरा आणि माझ्यावर वाटत तूच चल वर कारण की व्हिडिओ करायला एक लागेल. एक फोननी मी एक फोननी करत असं तर तू दुसऱ्या फोननी कर. किटूचा फोन कोण कोण आहे. मी पुढे बसली तर व्हिडिओ एक नाही कोणतरी परीक्षा झाला ना कोणतरी. बाबू अर्धा डेकोरेशन झाला तिथे झाला. आता उरलेलं जे करायचं ते कसं होईल काय माहिती. आता गाडी सजावट करायला लावले. गाडी सजावट करायला लावले. आता आमची गाडी सजवायला घेतली आहे. तर तिकडे त्या साईडला पण डेकोरेशन चालू आहे. तर गाडी सजवत आहे. तर गाडी सजवायला पण खूप टाइम लागतोय. आणि आता झाले 5:30 ते डेकोरेशन झालंय फायनल. थोडासा बाकी आहे. आमचा केक पण आलाय आता. तर काय आमचा केक आला आणि वरच्याच फ्रीज
फ्रीजला ठेव. छान वाटतं. आता आमची गाडी रेडी झाली आणि आता आम्हाला बो कुठे लावायचे तर आता बो इथं लावणार आम्ही. मग या साईडला पाय बो आहे, त्या साईडला पाय आहे ना, या साईडला बो. मग पाय या साईडला लावायचा. हा ठीक आहे. पाय हा. तिकडे ना पुढं. पुढे आहे पाय. हा ठीक आहे. हा बोला आणि ते 2 फुगे फक्त बघा. आता फुगे नाहीयेत. फुगे सगळे संपले. तर गोल्डन आम्ही फुगे लावले. त्या साईडला गोल्डनच नाहीयेत. पिंक वाले फुगा, पिंक वाले आमच्या इथं पाय लागलाय, गर्ल लागल्या आणि फुगे लागून झालेत आणि मागे आम्ही बो लावलाय. तर बो दाखवते तुम्हाला कसा लावलाय. तर हा बो लावलाय आम्ही. ही गाडी आमची रेडी झाली आहे. आता गाडीत कोण कोण चाललंय? मी, तू. बस नाही रे बाबू कापल. चांगला वाटतो का? खूप छान वाटतं आणि आतमध्ये आता पायांची ठेशी घ्यायची आम्हाला आणि आमची कमाल आता गेला. तर इथं आमची कमाल पण रेडी झाली आहे आणि इथं हॉलिजन पण लागलाय. हा सॉरी. हा सॉरी. आणि आधीच सांगते अजिबात काही नाही करायचं. रिया ताईला कोणी करत नाही. पूर्ण प्रॉपर सगळं झालेलं आहे सगळं रेडी. आता वरती जाऊन थोडंसं परत करायचंय डेकोरेशन. आणि इथं वेलकमचं पण झालंय रेडी. गाडी पण सजली आमची. आता आम्हाला फक्त जाऊन तुला घेऊन यायचे. तर मला मस्त असं रिजल्ट दिला. मयुरीताई. तर आम्ही चाललो फायनली ताईला आणायला. काव्य आणि मीच चालले सध्या तरी, कारण की नानीचं इथं डेकोरेशन वगैरे पण करायचंय आम्हाला. आम्ही निघालो फायनली आणि आमची गाडी फुल बेकारी वाटते. ही लोक बघतात का बघू आमच्या गाडीकडे? कोणच बघत नाही. बघितला बघा रे. क्रॉस का बघतात यार? बॉम्बास्टिक साईड आईस देतात एकतर गाडीला आमच्या. बघत पण नाही कोण नीट. ओ काकू बघा आमच्या गाडीला. बघा आमच्या गाडीला. उडला का? नाही उडला, त्याला बांधून टाकलं. हा मग ठीक आहे. आमचा उडला पण चालू चालू बघा रे. हसा ना, हसा काका बघा. कोणी बघत नाही आमच्या. बरं ठीक आहे, तर जातो आम्ही. अशा प्रकारे आम्ही आलो दवाखान्याची. आता पोहोचलो. आमची गाडी लँड झाली आहे. हेलिकॉप्टर. तर चला आम्ही उतरलो. हळूहळू. चप्पल पण नाही घातली. लाव दरवाजा. असा आमचा लुक आहे गाडीचा. व्हिडिओ करायला देऊ का? तर अशा प्रकारे आम्ही चाललो बाबूला आणायला, आमच्या वेलकम करायला. ची गाडी तिकडे पार्क आहे आणि आम्ही चाललो. तर आय होप तिला आवडेल जे आम्ही केले ते. कदाचित. हा का? चला आमची खूप गाडी झाली पण चालतो. 6 वाजले. वेलकम होम. चला कुठे बाबू आमचे? बाबू कुठे? चला आमचे बाबू. हाय शंभर. हाय शंभर. चला 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 चला. माझ्या गुंडा पुते लाईटला. एवढाच वाईट आहे. आम्ही गरीबाचं हॉस्पिटल बुक केलं वाटतं. त्यामुळे आमचा छोटा बाबू रेडी आहे घरी जायला. सगळ्या आज्या लोक त्याला घेऊन चाललेत. आता आम्ही चाललो. चला चला आम्ही चाललोय घेऊन. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आता हे सगळं हो नॉर्मल असं येईल असं तरी चाललो आम्ही सगळी. भाग मिल्का भाग. मी नको चल. आमची मम्मी चालली आता घरी बाबूला घेऊन तिच्या. चला बाय बाय सगळ्यांना. हो ब्लॉग मध्ये सगळे या माझ्या. बाय बाय. हो चला चला. आता आम्ही चालू त्यांना घरी घेऊन. हळूहळू तर आमच्या ब्लॉग मध्ये दोघं जण आले. चला आता आम्ही पटापटा खायचं. आता पटकन शूट घेतो. तर चालली आमची ताई घरी आणि बेबीचा वेलकम घरी होणार आहे.
बघ लोक खाली उतरलेत. आता आम्हाला इथून घरी जायचं, गाडी काढतायत आणि निघायचे आम्हाला. माझ्या हातातच बलून आहे. मला तर असं गाणी आठवतोय. गाणी लावायला सांगा घरी. नजर काढतात त्यांची. एक गाडीत बसतात. तू बस आतमध्ये. कोण बसतं आतमध्ये? बसा. हा जाऊ. थांब रिक्षा दे मला. व्हिडिओ चालो बेबीला घेऊन. आम्ही पुढं. काव्या आता कशी येते काय माहिती, रिक्षा देते कशी येते. टर्न मारल्यावर काव्याला बघू मग आपण. अशा प्रकारे आम्ही आता आमच्या घरी पोहोचलोत आणि काव्या तिथून करते एक व्हिडिओ. आणि थांबलो नारळ पडायचे म्हणून आम्ही थांबलो. नारळ फोडायला लावलाय परत एकदा. आता गाडी दिसत तर नाही पण फोडला नारळ. चलो बाय बाय. ही कुत्री लागली भुकाला. चलो अशाच प्रकारे गावाच्या आत काव्या दीदी व्हिडिओ करते, काव्या माऊ व्हिडिओ करते बाबूच्या गाडीची. चलो इथे आमची सगळी अशी वाट बघतात. अशा प्रकारे कोण नाही बघत मला वाटतं. टर्न मार गाडीची. बस ए फटाके. हा फटाका इथंच थांबा. निशी गाडी उघडल का येतो? हा घुसल का मी? द्यायची ना आवाज आहे ना. आवाज जाईल ना. ये उघडा मम्मी. आवाज तेच ना. हळूहळू. तर आम्ही चाललो सगळे. झाला का? संपला का? काव्या तर ब्लॉगची शूटिंग चालू झाले. अशा प्रकारे आता एंट्री करायला लावल्या आम्ही. औक्षण आम्ही आमच्या बाबूच्या पायाचे ठसे द्यायला लावले. चोना केजी चोला की थांब केस टाईट झालं. नाही तू पाय पकड. थांबा पायाला पाय ठरच होत. अशा प्रकारे ठसे वगैरे येतात. आम्ही वरती चाललो तरी काव्या तू पुढं जा. मला यायला वाटायचं. हा तू पण ये. नको नाणी रुमाल उचल. नीट उचल घडी नको हलू. जाईल तो ठसे.
आमची बेबी गर्ल क्यूट लिटिल. अशा प्रकारे आमचं पूर्ण संपूर्ण झालं बेबी गर्लचं पूर्ण. ए मम्मी आजी लोकांना कसं वाटलं? आजी 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 लोकांना कसं वाटलं? सुंदर. मम्मीला पहिला भरवला आणि आता मी खाते. मलाच नाही भरवला, मी राहिली. मला पण नाही भरवला. तू कोण आहे? तू कोण आहे? आजी त्याच्याकडे दुसरं घ्यायचा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आज आमचा ब्लॉग इथे एंड झाला. बाय बाय. सबस्क्राईब सबस्क्राईब लाईक करा. लवकरच आमचा बारशाचा ब्लॉग येणार आहे. पाचव्या कुठे बारशाचं दे. केक पण आलेला आहे. आता आम्ही केक कापणार आहोत, कट करणार आहोत. आणि केक कुठे ठेवायचंय? बेडरूम मध्ये कापायचंय का? बेडरूम मध्ये. हा या बेडरूम मध्ये. इथं अजून फोटोशूट चाललेत आणि मेन केक कापायचं. तर केक ओपन करायला लावलाय गौरीने. केक हे झाला. बिघडला ना? काय टाइम आहे किती सगळं ते मी श्रीयाताई सगळ्यांनी खूप छान गाईज खरं टाइम माझा आहे. आम्ही सगळे दवाखान्यातले नर्स. आम्हाला पार्टी द्या. हा चला अशा प्रकारे केक पण कटिंग करून झालं. खा खा वेस्ट करे सगळं खा. कसं काय लाव. स्टोरेज फुल झालायचा. चला कापू आता केक. नंतर झाला चला आता केक कापते आणि मग सगळ्यांना वाटते. झाला आईचा. चला बाय बाय. आता खरंच आमचं थँक्यू फॉर वॉचिंग. फोनचा स्टोरेज फुल झाला. अशा प्रकारे फोन. चला चला. तर आता दीदी इथं केक कापायला घेतलंय आणि इथे सगळा काढलाय. इथं जे आम्ही काय ते लावलंय ते सगळं काढून ठेवलाय. आणि दीदी केक कापायला पण आम्हाला एकदम क्रीमी सगळं मेल्ट झालं यार. काय करू समजत नाही.